जरांगेनी अंतरवाली सोडली, तेथून हजार न आता तर लाखात लोक उभी राहिली. जरांगे ज्या जिल्ह्यातून जात आहेत तेथून लाखो लोकांना सोबत घेत आहेत. हे सरकारला जड जाणार. आताच रोखलं तर ठीक, जर आकडा कोटीत पोहोचला तर रोखणं अशक्य. उद्या शिंदे फडणवीस अयोध्येला जाणार नाही, त्याचं एक कारण जरांगे सुद्धा असावेत का? अंतरवाली सराटीतून जरांगे पाटलांनी 20 जानेवारी पासून आपल्या आंदोलनाचा मोर्चा मुंबईकडे वळवला. मुंबईवर कूच करायची या उद्देशाने अंतरवालीतूनच लोक जमायला सुरुवात झाली. ज्यावेळी अंतरवालीमध्ये लोकांची गर्दी जमली त्यावेळी जास्तीत जास्त 40 ते 50,000 लोक जमतील असा अंदाज बांधला जात होता. पण जसं जरांगे पाटलांचं आंदोलन पुढे जात आहे आणि विशेष म्हणजे एखादा जिल्हा सोडताय त्यावेळी लाखो लोकांना सोबत घेऊनच जरांगे पाटील हे पुढे पाऊल टाकताय. लक्षात घ्या, जरांगे पाटील यांनी खूप मोठ्या प्रमाणात खेळी खेळल्या आहेत. पण सगळ्यात मोठी खेळी हीच होती की जरांगे पाटील हे डायरेक्ट मुंबईलाही जाऊ शकत होते. पण मनोज जरांगे पाटील ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या गावांमध्ये थांबतायत ते लोकांसमोर हात जोडून फक्त आवाहन करत आहे, घरातून बाहेर पडा, कारण ही लढाई येणाऱ्या आपल्या भविष्यातील पिढीसाठी आहे. आज नाही तर पुन्हा कधीच नाही. त्यामुळे आताच्या सगळ्या घडामोडी एकंदरीत बघितल्या तर मनोज जरांगे पाटील हे सगळ्याच वाऱ्यांच्या दिशांचा प्रवाह बदलताना दिसत आहेत. मनोज पाटलांना आता रोखलं गेलं तर ठीक, आणि आता जर ते रोखले गेले नाहीत तर पुढे जाऊन मात्र अवघड होऊन बसणार आहे. कारण आता लाखोंमध्ये हा जो जमा आहे तो मुंबईकडे निघालाय आणि पुढे जाऊन याची संख्या वाढतच जाणार आहे. त्यामुळे जरांगेंचं जरी मागे फिरायचं ठरलं तर एवढा लाखोंचा जमा पांगवण्यासाठी सुद्धा सरकारला मोठी शक्ती खर्च करावी लागणार आहे. आणि या सगळ्याच गोष्टी आता थांबवल्या गेल्या तर ठीक आहे, कारण मुंबईच्या दारापाशी जाऊन उंबरठ्यावरून जरांगे पाटील काहीतरी झालं तर माघारी फिरणार नाहीये. आणि जरांगेंच्या ज्या ज्या स्ट्रॅटेजी पुढे असणार आहे त्या प्रत्येक स्ट्रॅटेजी सरकारवरती भारी पडणार आहे. उद्या 22 जानेवारी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्त संपूर्ण महाराष्ट्राला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. असं असलं तरी एकीकडे राम मंदिराचा प्रश्न आहे तर दुसरीकडे जरांगेंच्या आंदोलनाचा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कधी बिघडू शकतो. देवेंद्र फडणवीसांना अयोध्येला जाता येणार नाही किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रातील जबाबदारी सांभाळणं गरजेचं आहे. म्हणूनच काय देवेंद्र फडणवीस हे अयोध्येला जाणार नाही अशा चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे या सगळ्या घडामोडी एकंदरीत बघितल्या तर जरांगे पाटलांना आता थांबवलं गेलं तर ठीक, कारण पुढे जाऊन मात्र हे वादळ सुनामी व्हायला वेळ लागणार नाहीये. मित्रांनो, तुम्हाला बाबतीत काय वाटतं ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.